नमस्कार मित्रांनो. रवी तुमच्याच भेटीसाठी तुम्हाला सुप्रभात म्हणत हजर आहे. मित्रांनो, विश्वास आणि आम्हास मिळणारा कोणत्याही गोष्टीमध्ये जो विजय प्राप्त होतो त्याचं आणि विश्वासाचं नातं खूप जवळचं आहे. मी प्रत्येक वेळी सांगतो की स्वतःवरचा जो विश्वास आहे तो कधीही कोणत्याही आणि कितीही बिकट परिस्थितीत कमी होऊ द्यायचाच नाही. जे काही समोर येईल त्याच्यातून मी विजयी होणारच ही प्रबळ भावना स्वतःच्या मनाच्या तळाशी नेहमीच ठेवायची आहे. आणि मग इतकंच जर तुम्ही शिकलात ना, म्हणजे विश्वास आणि विजयाची भावना जर ही तुमच्या मनात सतत असेल तर नक्की यश तुमच्या पदरी पडतंच. पण जर तुमचे विचारच दुबळे असतील ना, तर मग यश तुमच्यापासून कोसो दूर राहतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. म्हणून विचारांमध्ये परिपक्वता आणि एक प्रकारची सक्षमता, विचारांमधली दुर्बलता घालवून टाका. सकारात्मकता वाढवा. कोणतेही दुर्बल विचार मनाजवळ फिरकू देऊ नका आणि स्वतःवरचा विश्वास अढळ ठेवा. आपोआप तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल तेथे तेथे विजयाची पताका मिरवाल, एवढाच मी तुम्हाला विश्वास देतो. कधी कधी मन उद्विग्न होतं काही आसपास घडणाऱ्या घटनांकडे बघून. कधी कधी तुम्हाला आसपासच्या लोकांकडून त्रास होतो, मनस्ताप दिला जातो आणि मग हे खूप आतमध्ये असं बोचायला लागतं, नैराश्य यायला लागतं. साहजिक आहे. परंतु हीच तर तुमच्या खंबीर मनाची कसोटी असते. अशा ह्याच्यातनं सुद्धा तुम्ही शांती हुडकायची असते. उद्विग्न होणाऱ्या मनाला काबूमध्ये ठेवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न आपण स्वतःच करावा लागतो. कारण शांती ही कुठेही बाहेर सापडत नाही. मी अमुक ठिकाणी जाऊन बसलो मग मला शांत वाटतं, हा समज आहे. तुम्ही घरातल्या एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत जरी जाऊन बसलात तरी तुम्हाला शांती मिळू शकते. म्हणजेच काय, जर शांती ही कुठेही बाहेर सापडत नाही तर ती आपल्या मनामध्येच असते, मनातच सापडू शकते. हे सुद्धा नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. बऱ्याचदा मी पाहतो की काही लोक निराश होतात आणि मग त्यांच्या निराशेचा जो काही एक प्रकारचा पगडा त्यांच्या अवतीभवती पण निर्माण होतो घरामध्ये. म्हणजे इतर लोक जे असतात ते सुद्धा खळखळून हसू शकत नाहीत, असं काहीतरी भयंकर वातावरण होऊन जातं. त्याच्या मुळाशी बऱ्याचदा मी जाऊन पाहिलं की का बाबा हे नैराश्य का. तर बऱ्याचदा माझ्या असं लक्षात येतं की जे घडलं, जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारण्यासाठी त्या निराश होणाऱ्या माणसाच्या मनात प्रबळता नाही. मग वस्तुस्थिती जिथं स्वीकारता येत नाही तिथं अलगद पावलांनी
नैराश्य येऊन थैमान घालतं हे सांगावं लागेल का आता? जे आहे ते स्वीकारा. चालत राहायचं आहे मला पुढेच जायचं आहे आणि मला छान जगायचं आहे, इतकाच विचार करा. आपल्या निराशेमुळे आपल्या मनावर जर निराशेचे ढग तरंगत असतील, तर त्याचा परिणाम जर पूर्ण कुटुंबावर होत असेल, तर तुम्ही निराश होऊन चालेल का? हा एकच प्रश्न विचारायचा स्वतःला आणि त्यातून बाहेर येण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा. बऱ्याचदा काही छोट्या मोठ्या घटना घडतात आयुष्यात. मग कोणीतरी ABC तुम्हाला नाराज करतो, तुमच्या होणाऱ्या कामांमध्ये खोडा घालतो. तुम्ही एका रस्त्याने चालला आहात, यशाचा मार्ग तुम्हाला दिसतोय, त्याच्यामध्ये काहीतरी खोटेपणाने तुम्हाला सतावण्याच्या उद्देशाने काही ना काही करायला लागतो. तेव्हा तुमच्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होतात. त्या भावना म्हणजे सूड भावना असतात. खरं पाहिलं तर आपलं मन हे असं प्रसन्न हवं की अशा प्रकारच्या सूड भावना मनात निर्माण व्हायलाच नकोयत. त्याच्याने होतं काय? निष्पन्न काहीच होत नाही. पण स्वतःची जी प्रगतीची वाट तुम्ही चालत असता, ती प्रगती खुंटते हे निश्चित पाहिलंय मी. दुसरं, मग यशाच्याकडे तुम्हाला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागेल. निराशा हा शब्द जवळ फिरकू नाही द्यायचा आहे. आणि अजून एक फार गोंडस शब्द आहे, कंटाळा. मला आता कंटाळा आला, माझ्या अंगात आता आळस भरलाय, मला आता काही नाही करायचं. या गोष्टी अतिशय तुमच्या यशाच्या शत्रू आहेत. म्हणून कंटाळा हा शब्द तुमच्या शब्दकोशातून सर्वप्रथम काढून टाका. थोडंसं अवघड जाईल तुम्हाला तो शब्द न उच्चारणं, कंटाळा येऊ न देणं. शेवटी आपण माणसं आहोत. पण योग्य वेळेस तुमच्या शरीराला योग्य तो आराम पण द्या. पण हे विसरू नका की मी एक स्वप्न पाहिलं आहे आणि मला त्या स्वप्नपूर्तीसाठी झटायचं आहे.